नमस्कार दोस्तो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपण इंजिनियर्स. तर कसे आहात सर्वजण? आय होप सो सर्वजण ठीकच असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलंच असेल. तर आज आपण सांगणार आहोत की हाऊ टू मेक कॅपराऊंड टू लिस्ट. हे मी मराठीत सांगणार आहे. तुम्ही तेवढं काही म्हणजे असं हे होण्याची पॅनिक होण्याची गरज नाहीये. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण जे आहे फ्री काउन्सिलिंगची बॅच ही स्टार्ट केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही डाऊट वगैरे जर असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला जाईल, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करून विचारू शकतात. तर आज आता आपण पाहणार आहोत कॅपराऊंड 2 ची जी लिस्ट आहे ती कशी बनवायची. सर्वप्रथम वेलकम. आय होप सो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल, जेणेकरून तुम्हाला नॉट द कॅपराऊंड तुम्हाला पूर्ण तुमची फोर्थ इयर इंजिनिअरिंग होईपर्यंत तुम्हाला मी सपोर्ट करणार आहे. जसे की विद नोटिफिकेशन, जसे की आता तुम्ही सीईटी थ्रू जर कॅपराऊंड थ्रू जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला जे ओबीसीचे फॉर्म आहेत, ईबीसी स्कॉलरशिपचे फॉर्म आहेत ते भरावे लागणार आहेत, किंवा पंजाबरावचे स्कॉलरशिप किंवा अदर स्कॉलरशिप जे आहेत ते तुम्हाला या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तर हाऊ टू मेक कॅप लिस्ट 2 हे आपण स्टार्ट करूया. खूप जणाला लिस्ट व्यवस्थित काढले नसल्यामुळे कॅप 1 मध्ये कॉलेज अलॉट झालेलं नाहीये. खूप जण विचारतायत की मला कॉलेज अलॉट झालेलं नाहीये, किंवा माझं कॉलेज अलॉट झालंय पण ते म्हणजे व्यवस्थित कॉलेज नाहीये. ते कशामुळं काय चुका करतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. ती चुका तुम्ही जे फर्स्ट राऊंडला केलेल्या आहात ते सेकंड राऊंडला होऊ नये अशी मी इच्छा व्यक्त करतो. त्याच्यानंतर हे आपण आता पाहूयात हाऊ टू मेक कॅप लिस्ट 2. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्ही जे कॅप 1 मध्ये जे कॉलेज काढलेले आहेत तेच कॉलेज तुम्हाला जर भरायचे असतील तुम्ही भरू शकता, तसं काही नाही. आता तुम्ही जेव्हा फॉर्म भरचाल तेव्हा तुम्हाला एक ऑप्शन येईल की कीप कीप माय लिस्ट ॲज कॅपराऊंड फर्स्ट, असं एक ऑप्शन येईल तुम्हाला तिथं. मग तुम्ही ती जर कीप केलात तर तुम्हाला कॅपराऊंड म्हणजेच कॉलेज हे म्हणजे तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर हे पहा, कॅप 1 लिस्ट मध्ये तुम्ही जर 50 कॉलेज काढले होते, ठीक आहे. जर कॉलेज लागल्यावरची आपण म्हणजे गोष्ट आहे. जर तुम्ही 50 कॉलेजेस जर काढले होते तर त्याच्यामध्ये काय चान्सेस आहेत तुम्हाला? चान्सेस हे बनतात की तुम्हाला 35th कॉलेज लागला म्हणजे 35वं कॉलेज लागलं. समजा तुम्ही 50 कॉलेजेस काढली फर्स्ट राऊंड मध्ये 50 कॉलेज काढले. एक मिनिट हा. ठीक. तर तुम्ही कॅप राऊंड 1 मध्ये 50 कॉलेज काढले, 50 कॉलेजची लिस्ट काढली, तर त्याच्यापैकी तुम्हाला 35th कॉलेज लागलं म्हणजे 35व्या नंबरवर टाकलेलं तुम्हाला कॉलेज तिथे अलॉट झालं. तुम्हाला लिहून येईल तिथं की तुम्हाला कितव्या नंबरचं कॉलेज लागलं आहे. आता तुम्ही जे अलॉटमेंट जे लेटर जे बघितलं असेल तिथं असतं तुमचं प्रेफरन्स किती होतं, ते 35 नंबरचं कॉलेज लागलं आहे. याचा अर्थ असा आहे की 35 नंबरच्या वरच्या कॉलेजेसचे कट ऑफ जे आहे ते जास्त होते आणि 35च्या खालचे ह्याचे ते कमी होते. म्हणजे तुमच्या रेंज मधलं कॉलेज हे 35 नंबरचं होतं जे की तुम्हाला अलॉट झालेलं आहे. ठीक आहे. मग आता काय करचाल तुम्ही सेकंड कॅपराऊंड साठी काय करणार तुम्ही की आता स्टार्ट लिस्ट तुम्ही जी तुम्ही जे भरणार आहात ते तुम्ही स्टार्ट लिस्ट फ्रॉम 1 to 30 म्हणजे ऍज इट इज जर लिस्ट ठेवायची असेल तर ठेवू शकता, किंवा यू कॅन ऍड न्यू कॉलेजेस लिस्ट, तुम्ही नवीन लिस्ट सुद्धा ऍड करू शकता. जर तुम्ही तीच लिस्ट ठेवत असाल तर तुम्ही 1 to 34th कॉलेज पर्यंत भरायचं. उदाहरण सांगते जे की तुम्हाला 35th जर कॉलेज लागला असेल, नाही म्हणलात जर तुम्हाला जर समजा तुम्ही 50 नाही तुम्ही भरला 100 कॉलेज तुम्हाला लागले 95 कॉलेज तुम्ही 94 पर्यंत ठेवू शकता. पण सेकंड राऊंड मध्ये काय असतं, फील्ड टॉप कॉलेज फर्स्ट. ऑलवेज मी फर्स्ट राऊंड मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचं जे फर्स्ट प्रेफरन्स जे कॉलेजचं आहे ते टॉप कॉलेज ठेवा. कारण तुमचं फर्स्ट प्रेफरन्स जेव्हा तुम्हाला लागतं की तेव्हा तुम्हाला कॉलेज काहीही करता येत नाही, तुम्हाला डायरेक्ट त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं.
फर्स्ट प्रेफरन्सचं जर कॉलेज लागलं तर. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही फिल टॉप कॉलेज फर्स्ट हे लक्षात ठेवा. टॉपचं टाका, जे लागणार नाही, जे लागणार नाही. आणि जर का ते चुकून जर लागलं, ते ब्रँच जर चुकून जर भेटली आपल्याला, तर आपलं नशीबच उजळलं असं कॉलेज ठेवायचं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता सीट मॅट्रिक्स येईल थोड्याच वेळात. मग ते सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला वॅकंट सीट पाहायचे. आता काही जण म्हणतील सीएसच्या सीट नाहीयेत किंवा आयटीच्या सीट नाहीत ओपन मधून, बरं का. ओपन मधून सीएसच्या सीट नाहीयेत, आयटीच्या सीट नाहीत किंवा एक दोन आहेत, सर मला कॉलेज भेटेल का? एक दोन सीट आहेत, मला ते कॉलेज पाहिजे आणि ती माझ्या रेंजपेक्षा जास्त, तर ते कॉलेज भेटेल का? तर मी म्हणेन हो. का? का ते ऐकून घ्या. कारण एखादं कॉलेज हे एखादं कॉलेज जर समजा मायनॉरिटीचं जर कॉलेज आहे, तर तुम्हाला त्या कॉलेजमधली मायनॉरिटी सीट ही भेटू शकते. आता काही जण म्हणतील, सर मी मायनॉरिटी मध्ये कॅटेगरी मध्ये येत नाही, माझं ओपन कॅटेगरी किंवा ओबीसी आहे किंवा अदर कॅटेगरी आहे, तर तुम्हाला ते कॉलेज अलॉट होऊ शकतं. कारण तिथं जर तुमच्या मायनॉरिटीच्या वॅकंट सीट राहत असतील, तर ते प्रेफरन्स देतात की ओपन वाल्यांना, ओबीसी वाल्यांना, अदर दॅन मायनॉरिटी वाल्यांना द्यावं. तर अशाने काय होतो, मायनॉरिटीचा कट ऑफ हे कमी असतो. मग त्यावेळेस तुम्हाला ते कॉलेज लागण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्ही कॉलेज लिस्ट वॅकंट सीट्स बघताना ते कॉलेज मायनॉरिटीचं आहे का किंवा त्याच्यात मायनॉरिटीचे सीट्स किती रिकामे आहेत हे पण तुम्ही पाहू शकता. आणि ऑलवेज रिमेंबर, फिल टॉप कॉलेज फर्स्ट. ठीक आहे. टॉपचं जे कॉलेज आहे, जे की तुम्हाला वाटतंय मला लागूच शकत नाही या कॉलेजमध्ये, आणि लागलं तर नशीबच, असं कॉलेज तुम्ही फर्स्टला ठेवा. कारण तुम्हाला ते जर कॉलेज लागलं, अलॉट झालं, तर तुम्ही त्याच्यात काहीही एक चेंजेस करू शकत नाही. तुम्हाला डायरेक्ट जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि तुम्हाला जर वाटलं की नवीन कॉलेजेस ऍड करायचे आहेत मला सर, आम्ही करू शकतो. ठीक आहे, तुम्ही करू शकतो. ठीक आहे, तुम्ही करू शकता नवीन कॉलेजेस ऍड. आणि शेवटला आहे ते आपलं सबस्क्राईब. करून टाका सबस्क्राईब. काय आहे, पैसे चाललेत का? आणि लाईक पण करायला विसरू नका. इथे एडिटिंग राहिली, लाईक पण लिहायची. तर आशा आहे की सबस्क्राईब पण करचाल, लाईक पण करचाल आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे चुका करतात विद्यार्थी कॅप्रॉन 2 ची लिस्ट भरताना, ती चुका होऊ नये त्यांच्याकडून. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेअर कराल अशी अपेक्षा ठेवतो. आणि तुमच्या मित्रांनाही सांगा की असं आपलं एक चॅनल आहे आणि फ्री काउन्सिलिंग जे आहे ते चालू आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपचा नंबर देईन, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि ग्रुपला जॉईन व्हा. धन्यवाद. थांबूयात आज आपण इथेच.